आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। महाराष्ट्रात आणली जाणारी वाघ नखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की केवळ शिवकालीन आहेत याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर हे शस्त्र किती वर्षांसाठी महाराष्ट्रात असणार आहे याबाबतची माहिती सरकारने जाहीर करावी असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवरायांचे पुरावे मागणं ही त्यांची परंपरा आहे, त्यामुळे अशा बालबुद्धीवर मी बोलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए दैवत है, भगवान है, और अगर उनके नाम पे कोई भी यहाँ कुछ करने जाता है, मेरा यही मेरी भूमिका रहेगी कि जो बात हो सच बात हो, स्पष्ट बात हो। अगर ये जो वागनख है सही में उनके होंगे, क्योंकि अगर आप देखें तो विक्टोरिया अल्बर्ट म्यूजियम पे जो वेबसाइट है उसमें कहा गया है, स्पष्ट रूप से कहा गया कि जेम्स ग्रैंड डफ के कलेक्शन है, उनका क्लेम है कि छत्रपति के है, लेकिन ये वेरीफाई हो नहीं सकता। मेरा मानना यह है कि चलो है भी तो वो यहाँ लाया जाए, लेकिन ये रिटर्न के बेसिस पे लाया जाए और यहाँ उनका मंदिर हो। आदित्य ठाकरे यांनी वाघनटावरून जे आहे ते टीका करण्यात आली की जी वाघनट आहे त्याचे पुरावे द्यावीत अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। मला याचं आश्चर्य वाटत नाही। याचं कारण संजय राऊत यांनी तर छत्रपतीच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते, त्यामुळे ती त्यांची परंपरा आहे। आदित्य ठाकरे म्हणतायत मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे डोक्यात कल्पना येतात। छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास हे सगळं मराठी माणसाला नव्हे तर जगाला प्रेरणादायी आहे। पण ही वाघनखं आणून आपण काय करणार? परत दिल्लीची गुलामीच करणार आहात ना। एक प्रकारे ही वाघनखं आणून तुम्ही या वाघनखाचा अपमान करता। छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोध करणारे लोक तेव्हा होते, आता त्यांच्या वागणुका आणताना इनपुट देण्याच्या ऐवजी, मदतगार भूमिका करण्याच्या ऐवजी, सहकार्याचा हात पुढे करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांना द्यायला कोणी अटकवलं नाही। पण जेव्हा यश यायला लागलं तेव्हा त्याच्यामध्ये खोडा टाकायसाठी जर कोणी पुढे येत असेल तर ती योग्य नाही। आता आदित्य ठाकरेंना माहीत असेल त्याच्या संदर्भामध्ये तर मला माहीत नाही त्यांना काय माहिती आहे काय नाही। त्यांनी असं असेल त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी माहिती द्यावी, पण उगाच काहीतरी आमचा हा आस्थेचा विषय आहे आणि त्याबद्दल त्यांनी अशी टिप्पणी करू नये मला असं वाटतं। इतर ठिकाणी राजकारण करायला तुम्हाला भरपूर विषय आहेत। राज्यामध्ये वाघ नखांवरनं राजकारण रंगलंय। दरम्यान वाघ नखांवरनं आरोप प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमदार शहाजी बापू पाटलांनी वाघाची उपमा दिलेली आहे। तसंच परदेश दौऱ्यावरनं सुद्धा शहाजी बापूंनी ठाकरेंवर टीका केली आहे। घरात कोंडून कुलूप लावून बसण्यापेक्षा परदेश दौरा केलेला बरा असा टोला देखील त्यांनी लगावलाय। शिवसेनेचा खरा वाघ एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या वाघनख्या आज महाराष्ट्रात परत आणलेल्या आहेत। आदित्य ठाकरेंनी 3 वर्ष 4 वर्ष खऱ्या खोट्या याचा काही जास्त चर्चा करू नये, कारण या वाघनख्या छत्रपती शिवरायांच्या आहेत, त्यावर कुणी ब्रशब्द बोलू नये असं मला वाटतं। वाघ नखांच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी वाघ नखं खोटी असतील तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं असं आव्हान दिलंय। मराठी माणसाची अस्मिता जोडल्या गेलेल्या विषयांचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलंय। तर अशा बिनबुडाच्या आरोपांमुळेच विरोधकांचं महत्त्व जनतेमधनं कमी झाल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे। वाघनखाचा एक तर प्रश्न अगदी आता वाघनख आणण्याचा करार होणार आहे या याच्यामध्येच उपस्थित केलाय। ह्याच्या मागे फक्त राजकारण आहे। आज जी वाघनख लंडनला होती ती आज भारतात येतात आणि मुद्दामून या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम हे विरोधकांकडनं चाललंय। उलट माझं मत असं आहे की ते म्हणतात की ही खरी आहेत का सिद्ध करा। मी काल पण बोललो की मग ह्यांनी सिद्ध करावीत की बाबा लंडनला असणारी वाघनखं खोटी आहेत। म्हणजे दुसऱ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच सिद्ध करा की बाबा ही खोटी आहेत म्हणून। त्याचं राजकारण कृपा करून राजकीय किंवा विरोधकांनी करू नये। कुठेही विरोध करणं आणि भान ठेवून न विरोध करणं त्याच्यामुळेच तर सत्ताधारी आता मजबूत व्हायला लागले। त्यांच्या या वागण्यामुळेच मला वाटते हा जो आज
बदलत चाललेला आणि काँग्रेसची स्थिती आपण पाहतोय की ती या स्तरावर येतं. याचं कारणच ते आहे की त्यांना याचं साधं प्रशिक्षण घ्यावं लागेल कदाचित. राज्यामध्ये मंत्र्यांच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरनं आता राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनी दौरा रद्द केल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं होतं. यावेळेला ठाकरेंनी मंत्र्यांच्या दौऱ्यावर सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते. मंत्री परदेशात जाऊन काय करणार आहेत, कोणत्या कंपन्यांना भेटणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च केले नाहीत, मग त्यांना शिंदे फडणवीसांच्या दौऱ्यावर बोलण्याचा अधिकार नाही आणि जर बोललात तर तुमच्या दावोस दौऱ्याचा इतिहास बाहेर काढू, असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. आपण पाहिलं असेल 2-3 परदेशी वारी आम्ही एक्सपोज केल्या. एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची परदेशी वारी होती, ती रद्द केली. त्याला कारण काय दिलं गेलं? अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांची मंत्रिमंडळाची बैठक होती, बांधावर गेले नाहीत, पण झू मध्ये जाऊन आदित्य नाव आल्यानंतर कसे घाबरले पण पाहिलं असेल. परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली. त्याच्यानंतर अध्यक्ष जे आता ट्रायब्युनलचं काम करत आहेत त्यांची परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली. आणि तिसरी वारी जी आता परवा निघणार आहे ती म्हणजे उद्योग मंत्री महोदयांची. मी परत एकदा सांगतो, हे कुठेही वैयक्तिक वाद नाहीये, पण जनतेच्या पैशावर ह्यांनी सुट्ट्या करू नयेत, ह्यांनी रजेवर जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. ज्यांनी आयुष्य दुसऱ्यांच्या पैशावर काढलं, स्वतःच्या खिशात हात टाकणं हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या कुंडलीमध्येच नाही किंवा त्यांना जमतच नाही. अशा लोकांनी आदरणीय देवेंद्रजींच्या, मुख्यमंत्री साहेबांच्या, उद्योग मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर बोलणं हे म्हणजे थोडी तरी आदित्य ठाकरेला लाज वाटली पाहिजे. पण परत आमच्या देवेंद्रजींवर उगाच उठसूट आरोप केलेस तर तुझ्या डावोसची, तुझ्या परदेशी दौऱ्याची सगळी आयटनरी, खरी आयटनरी हे आम्ही जाहीर केली आणि करणार. आणि मग महाराष्ट्राच्या समोर तुझं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्या मतदारसंघाचा दौरा करताना संतप्त झालेले होते. कुलाबा कोळीवाडा इथं पाहणी करत असताना स्थानिकांनी त्यांना काही विशिष्ट कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला सांगितलं. तेव्हा त्यांनी इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारे असून सर्वांचं मत घेऊनच पुढे जाणारे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्यावर चालत नाही, माझ्याकडे खूप काय करण्यासारखं आहे. मी शांत बसतो, त्याचा मतलब वेगळा घेऊ नका. चला बोललोच नाही तुम्हाला. हे बघा, माझ्यावर दुटप्पीपणा कधी करू नका. मी लोकांमध्ये उभा राहणारा माणूस आहे. घरनं निवडणुका लढत नाही आणि 5 निवडणुका लढून 5 वर्षानंतर तोंड दाखवणारा नाहीये. ज्याच्या पाठी उभा राहिलात ना निवडणुकीला आणि 5 वर्ष आता जाऊन बँड्राला बसतात, त्याला विचारा. माझ्यावर काम करायचं, सरळ काम करायचं. छक्केपणणे माझ्यावर चालत नाहीत. माझ्याकडे खूप काय करण्यासारखं आहे. मी शांत बसतो, त्याचा मतलब वेगळा घेऊ नका. चला बोललोच नाही तुम्हाला. नागपूरच्या नरखेडमध्ये मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणीवर आयकर विभागानं धाड टाकलेली आहे. तुकाराम तागडेंच्या सूत गिरणीवर आयकर विभागानं धाड टाकली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे. 6 ते 7 आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं या सूत गिरणीची झाडाझडती घेतली गेली आहे. तुकाराम तागडे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणीवर हा आयकर विभागानं छापा टाकलाय. गेल्या 24 तासांपासून या ठिकाणी चौकशी सुरू आहे. पाटील यांच्याकडे 9 वर्षांपासून सूत गिरणीचं अध्यक्षपद आहे. धुळ्यामधल्या मोराणे शिवारात ही सूत गिरणी आहे. शनिवारी आयकर विभागानं या सूत गिरणीवर धाड टाकल्यानं खळबळ उडालेली आहे. मला वाटतं ज्यांनी चुकीचे कामं केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आता जशी स्वच्छता चाललेली आहे तशी काही राजकीय क्षेत्रातले, कॉर्पोरेट क्षेत्रातले जे लोक आहेत, बँकिंग क्षेत्रातले आहेत, त्यांच्यावर सर्वदूर कारवाई सुरू आहे. त्याच्यामुळे यांच्यावर का झाली, त्यांच्यावर का झाली असं वाटून घेण्याचं मला वाटतं कारण नाही. ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई आता नक्की होणारच आहे. नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीतील सविस्तर ओबीसी आकडेवारीचा तपशील समोर आलेला आहे. ओबीसींना 27% आरक्षण आहे खरंय, मात्र राज्य सरकारी सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांची सरासरी टक्केवारी केवळ 12.47 इतकीच आहे. महाविकास आघाडीच्या काळात
भुजबळांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. त्यात तेव्हाचे मंत्री जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश होता. समितीला 2019 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार त्यावेळेला 14,27,608 मंजूर पदांपैकी 10,96,453 पदं भरली गेली होती. मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठ्यांनी छगन भुजबळांना बळ देण्याचं काम करू नये असं म्हणत त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलंय. आणि तुम्हाला कोणी जोर जबरदस्ती केली का? ज्याला नाही काढायचं त्यांनी सर्टिफिकेट काढू नका, ज्याला गोरगरिबांना काढायचं ते काढ, बाकीचं काही अडचण नाही. छगन भुजबळला बळ द्यायचं मराठी काम करू नका. त्याचं म्हणणं आहे मी एकटा 60% ओबीसी, मायला तो इतकं खातो तरी किती तू 14% मंडळ कमिशन आरक्षण दिलं, आता 30% झालंय ते, तरीही तू खातो. आम्हाला धक्का नको लावू म्हणतो, खालचं घ्या वरचं घ्या. देतो तरी कोणचं नेमकं, खालचं देतो का वरचं देतो? तू देतो कोणचं? सरकारचं दे, वरचं देतो, वरचं नाही फिरचं नाही. सरसकट मराठ्यांना कोण बेदात प्रमाणपत्र पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता पुन्हा एकदा मंदावला आहे. सलगच्या सुट्ट्या असल्यानं काही जण गावी निघाले तर गणपती बाप्पाला निरोप देऊन अनेक जण मुंबईला पोहोचतायत. दोन्ही बाजूंनी महामार्गावर मोठा ताण आल्यानं बोरघाटात वाहतूक मंदावली आहे आणि त्यामुळेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळलेली आहे. महामार्गावरच्या निवळी इथं ही दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. ही दरड पडल्यामुळं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर ही दरड कोसळल्याचा प्रकार घडलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या निवळी इथं ही दरड कोसळलेली आहे. दरड कोसळल्यानं महामार्ग पूर्णपणे ठप्प पडलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. शिवाजी, काय नेमकी सध्याची अपडेट? दुपारच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये दरड कोसळली होती. मात्र आता हा महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. वारंवार दरड कोसळतात, त्यामुळे याच महामार्गावरती ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने दरड किंवा रस्त्याचं जे काम जे सुरू आहे रस्ते महामंडळाकडून खबरदारी घेतली जाते. परंतु वारंवार दरड कोसळू नये यासाठी मात्र प्रशासन अलर्ट मोडवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. अवघ्या काही तासामध्येच या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. दरड काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. 3 जेसीबीच्या सहाय्याने दरड काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, मात्र वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. एकेरी वाहतूक या घाटातून सुरू आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासापासून धुवाधार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडतील, त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. बरं शिवाजी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले आणि त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या वाहतुकीला याचा मोठा फटका बसलाय. अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या असून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्याच गाड्या रेल्वे स्टेशन्सवर थांबवण्यात आल्यात. संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत, तर कोकण रेल्वे मार्गावरच्या 3 एक्सप्रेस अन्य मार्गानं मार्गस्थ करण्यात आल्या असून 12 एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत. ठाण्यावरनं काल रात्री 12 वाजता सुटलेली तुतारी एक्सप्रेस अजूनही अडकून पडलेली आहे. तळोजा स्टेशनवर ही एक्सप्रेस अडकून पडली आहे. खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पनवेल इथं मालगाडीचे डबे रुळावरनं घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि यामुळेच सगळ्या गाड्या उशिरानं धावतायत. तर आज संध्याकाळी मुंबईकडे जाणारी तुतारी एक्सप्रेस आणि कोकण कन्या एक्सप्रेस या रद्द झालेल्या आहेत. तसंच मार्गावरच्या विविध स्थानकांवर गाड्या उभ्या करून ठेवल्या गेल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झालेत.
कळंबोली ते पनवेल दरम्यान मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर कोकण रेल्वेचे वेळापत्रक आहे ते कोलमडलेले आहे. आपण पाहू शकता की कोकण रेल्वे मार्गावरील ज्या वाहतूक आहे हे सुमारे 7 ते 8 तास उशिराने सुरू आहे. तर त्यामुळे कोकण रेल्वेचे जे वेळापत्रक कोलमडलेले आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी कणकवली असतील किंवा कुडाळ असेल किंवा सावंतवाडी असेल या महत्त्वाच्या स्टेशनवर अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर ही गर्दी पाहिली तर गणेशोत्सवासाठी जे चाकरमानी आले होते, गणेश भक्त जे आले होते ते आज रविवारचा दिवस असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज आपल्या घरी परतत असतानाच हा प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला एकीकडे पाहायला मिळतोय. दुसरीकडे कोकण रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते सुमारे 1 ते 1.5 तास असेल तर नियमित गाड्यांसाठी, तर गणपती स्पेशल गाड्या ज्या आहेत ते सुमारे 7 ते 8 तास उशिराने मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत. तर आजची मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तर आणि तुतारी एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे. एकूणच रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सुमारे या गाड्या नियमित वेळेत येईपर्यंत सुमारे 8 तास ते 10 तासांचा अवधी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. मुंबईच्या सर्व सार्वजनिक शौचालयांसाठी मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना आदेश दिलेले आहेत. सर्व शौचालयांसाठी डीपीआर तयार करून तातडीनं या शौचालयांची दुरुस्ती केली जावी आणि जी शौचालयं खराब अवस्थेत असतील त्यांची डागडुजी न करता त्या ठिकाणी नवीन शौचालयं बांधून द्यावीत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ज्यांनी संबंधित भागामध्ये स्वच्छता केलेली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गरज पडली तर धोरणामध्ये बदल करू, मात्र सगळ्या भागांमध्ये स्वच्छता झाली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत आज देशभर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथल्या स्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. तर शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सहभागी झाले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती इथल्या सफाई अभियानात सहभागी झाले. सकाळी 10 ते 11 या वेळेत हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईतल्या 178 ठिकाणी श्रमदानातनं स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले. तर गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या स्वच्छता अभियानामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले होते. आम्ही सर्व महाराष्ट्रभर सर्व कलेक्टर, सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिका सीओ या सगळ्यांना आणि ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद सीओ या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की फक्त 1 तास आपल्याला ही स्वच्छता करून थांबायचं नाही, तर हे परमनंट कायम स्वरूपी कुठंही कचरा, डेब्रिज, रॅबिट, प्लास्टिक बिलकुल दिसता कामा नये. मोठे आपले मंदिर आहेत त्याचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत तिथे हजारो लाखो लोक जातात. तो परिसर स्वच्छ असला पाहिजे, कचरा मुक्त असला पाहिजे, प्लास्टिक मुक्त असला पाहिजे. या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही शहर सौंदर्यीकरणाच्या ब्युटिफिकेशनच्या स्पर्धा देखील लावलेल्या आहेत. आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 350 किल्ल्यांवर सफाई करण्याचं काम आज सुरू झालं. आम्ही या ठिकाणी शिवडीच्या किल्ल्यावर आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात इथली सफाई आम्ही केली आहे, पण आज दिवसभर ती सफाई चालणार आहे. आपले गडकिल्ले हे आपलं वैभव आहे आणि म्हणून हे वैभव देखील स्वच्छ राहिलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. जळगावातल्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. हातात झाडू आणि फावडं घेत मंत्री गिरीश महाजन यांनी 1 तासांहून जास्त काळ श्रमदान केलं. शहरातल्या उपजिल्हा रुग्णालय परिसरासह विविध ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. तर मंत्री अतुल सावेंनी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिडको बस स्थानकाची साफसफाई केली आहे. त्यांनी स्वतः तरुणांसोबत बस स्थानकात स्वच्छता केली आहे. मुंबईमध्ये भाजप मागाठणे विधानसभा मतदारसंघामध्ये स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवत होतं. या अभियानामध्ये आमदार प्रवीण दरेकर सहभागी झाले होते. शिवाजी चौक, शिववल्लभ क्रॉस रोड, रावळपाडा इथं हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तर स्वच्छता हीच सेवा या अभियानात आमदार प्रसाद लाड हे देखील सहभागी झाले होते. स्वच्छता दूतांसोबत प्रसाद लाड यांनी परिसर स्वच्छ केला. यावेळेला त्यांच्यासोबत अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सुद्धा या अभियानामध्ये आपलं योगदान दिलंय.
जळगावातल्या पाळधी इथं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला। शासकीय कर्मचाऱ्यांसोबत मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वच्छतेबाबतची शपथ देखील घेतली आहे। संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते। याच अभियानाअंतर्गत गुलाबराव पाटलांनी आपल्या पाळधी या गावी स्वच्छता मोहीम राबवली। मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेकडच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेता नील नितीन मुकेश हे सहभागी झाले होते। पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातले शेकडो नागरिक यात सहभागी झाले। तर गिरगाव चौपाटी इथं झालेल्या स्वच्छता अभियानातही अनेक कलाकार सहभागी झाले। यावेळेला जनतेनं सुद्धा या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या कलाकारांनी केलेलं आहे। महात्मा गांधींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाच्या वतीनं स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या मोहिमेअंतर्गत आज मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि मराठी कलाकार जयवंत वाडकर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। तर मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रो स्टेशनच्या खाली स्वच्छता अभियानात ते सहभागी झाले। मानसी नाईक आणि जयवंत वाडकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत स्वतः रस्त्यावर उतरत झाडू हातात घेत मुंबईवरच्या रस्त्यावरची साफसफाई केली आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे जे स्वच्छता अभियान आहे त्याचा एक मी खारीचा वाटा एक भाग झाले। मला पण नेहमी एक कलाकार म्हणून आपल्याला असे चान्सेस खूप कमी मिळतात। आपण नेहमी छान AC वाऱ्यात एकदम असं गुडी लाईफ जगत असतो, पण खरं रस्त्यावरती येऊन काम करणारी जी लोक असतात त्यांच्याबरोबर अगदी त्यांच्या साथीने त्यांना मदत करण्याचा योग हा मला आज लाभला। मला खूप मनापासून छान वाटतं आहे। स्वच्छता हीच सेवा या स्लोगनमध्येच सगळं आहे आणि आज आम्हाला के वॉर्डनी बोलावलेलं आहे आणि आम्ही आलो आणि मला असं वाटतं की मी रोज आरेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी आरेमध्ये जातो, तर मला असं वाटतं लोकांना आता मी सांगेन की आपण ही एक्सरसाइज म्हणून पण हे करू शकतो की या लोकांबरोबर आपल्या बांधवांबरोबर आपण त्यांना हेल्प म्हणून स्वच्छता आपल्या एरियामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये इथून सुरुवात करा तुम्ही, तर ती सगळीकडे होईल। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कीर्तिकर पितापुत्रात निवडणुकीचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघाचा आढावा घेतलाय, तसंच संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे। खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदेंसोबत आहेत, तर त्यांचे पुत्र ठाकरेंच्या पक्षात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो की मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या दोन्ही पक्षांसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या विविध लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। शनिवारी त्यांनी मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली। या मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारापासून ते निवडणुकीच्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा झाली। 2019च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या तिकिटावर इथून निवडून आले, मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची कास धरली। तर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर पितापुत्रांमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। विदर्भासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या लोकसभेचा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आला। आत्ताही मातोश्रीवर बैठकींचं सत्र सुरू आहे। मुंबईतील प्रमुख उत्तर पश्चिम आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो। गेल्या वेळी गजानन कीर्तिकर हे मतदारसंघातून 2,60,000 मताधिक्यानं विजयी झाले। गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता। कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्तिकर यांच्या पुत्राला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची तयारी करण्यात आली आहे।
या मतदारसंघात काँग्रेसची कशा प्रकारे मदत होईल? काँग्रेसला सोबत घेऊन नेत्यांच्या भाषावार रॅली आणि सभा घेण्याविषयी या बैठकीत आढावा घेण्यात आला. काँग्रेस या जागेवर दावा करू शकते का? ही जागा काँग्रेसनं मागितली तर काय भूमिका घ्यायची यावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं. खरं तर लोकसभा निवडणुकीला साधारण वर्षभराचा कालावधी आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर युती आणि आघाडीतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार यावर बरंच काही अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ईडीच्या आरोपपत्रातनं ही माहिती समोर येतेय. नेमकं या आरोपपत्रात काय म्हटलं गेलंय पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. अधिकाऱ्यांना सोन्याच्या बिस्किटाची लाच, कोविड घोटाळ्याचं धक्कादायक वास्तव, ईडीच्या आरोपपत्रातून माहिती उघड. मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी नुकतंच आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रातून एक धक्कादायक माहिती समोर येते. ईडीनं लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजित पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजीव साळुंखे यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय. संजय शहा यांनी घोटाळ्यातील रकमेतून 60 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले होते. ते सुजित पाटकर यांच्या मार्फत महापालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरूपात देण्यात आल्याचा दावा ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आलाय. तर सुजित पाटकरांनी महापालिका कर्मचाऱ्यांना 15 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप ईडीनं केलाय. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरला पॉलिटिकल सपोर्ट वरदहस्त असल्यामुळे दहिसर आणि वरळी कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे, मोबदल्यात सोन्याची बिस्किट, सोन्याची नाणी देण्यात आली. हिशोब तर द्यावाच लागणार. कथित कोविड घोटाळ्याच्या चौकशीत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी केंद्रस्थानी आहे. या प्रकरणातील एक आरोपी सुजित पाटकर हे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. ईडीच्या आरोपपत्रातील या धक्कादायक माहितीमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले. कोविड काळात मुंबई महापालिकेनं रुग्णांकरता कोविड सेंटर्स उघडली होती. इथं रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. पण त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. बनावट कागदपत्र तयार करून सुमारे 32 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ईडीनं आरोपपत्रात ठेवलाय. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईडी ज्यावेळेस तपास करत होती त्यावेळेस सुजित पाटकर यांच्याकडनं अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं सुद्धा घेतली गेली आहे. आता या जवळपास 7,500 पानांच्या आरोपपत्रांमध्ये ते बडे राजकीय नेते कोण, कोणत्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं बीएमसीचा कथित आर्थिक घोटाळा झाला, असे अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत. आता या आरोपपत्राच्या माध्यमातून येत्या 4 ऑक्टोबरला कोर्टात काय होणार ते बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनच्या दरात घसरण झालेली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 रुपये इतका दर मिळतोय. सोयाबीनचा हंगाम येताच दरांमध्ये घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यातल्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर नव्या सोयाबीनपेक्षा जुन्या सोयाबीनला प्रति क्विंटल 100 ते 200 रुपये जास्त दर मिळतोय. गेल्या वर्षी सोयाबीनला 5,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला होता. रत्नागिरीमधल्या दापोली शहरातल्या नगरपंचायत हद्दीतल्या दापोली मंडणगड राज्य मार्गावर भले मोठे खड्डे पडल्यानं या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. लवकरात लवकर हा रस्ता सुस्थितीत न केल्यास जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. दापोली नगरपंचायत हद्दीतल्या मच्छी मार्केट ते मौजे दापोली फाटा, काळकाई कौड ते बुरंडी नाका या दरम्यान रस्त्याची मोठ्या प्रमाणावर चाळण झालेली आहे. अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाल्यानं नागरिक आता संताप व्यक्त करतायत.
खेडमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहरात ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं अनेक दुकानांमध्ये सुद्धा हे पाणी शिरल्याचं दिसतंय. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शहरातल्या गांधी चौक परिसरात सुद्धा पाऊस सुरू असल्या कारणामुळे मुसळधार पावसानं खामतळे परिसरातल्या रस्त्यावर पाणी साचलंय आणि यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे. सकाळपासूनच सगळीकडे पावसाची संततधार आहे. चक्रीवादळाचं संकट किनारपट्टीवर घोंघावतंय. समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यानं देवगड बंदरात 400 नौका आश्रयाला आलेल्या आहेत. देवगड बंदर हे सर्वात सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूसह 400 नौका या देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये गुजरातमधल्या 180 नौका तर तामिळनाडूतल्या 5 नौकांचा समावेश आहे. अमरावतीच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसानं अनेकांच्या घरांवरचं छप्पर उडालंय. जुना धामणगाव परिसरातल्या नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. घरातलं साहित्य भिजल्यानं नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. घरचं टीव्ही पडली, सिलेंडरचं तिथं नुकसान झालं सगळं. आता खाण्यापिण्याचं सगळं हेच झालं ना. पुन्हा हे बेड गीड सारा हेच आहे. झोपाली जागा नाही. घरावरचे टिनं आणि अंदर घरामध्ये पाऊस असे भरपूर नुकसान झालं आहे आमचं. 1 ते 1.5 लाखापर्यंतचं नुकसान आहे. काय मागणी आहे? त्यामुळं जी आमची नुकसान झालं ते भरपाई आम्हाला शासनातर्फे मिळण्यात यावी ही आमची अपेक्षा आहे. 3 महिन्यांच्या खंडानंतर सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांवर वरुण राजाची कृपावृष्टी झालेली आहे. यामुळे राज्यातल्या नाशिकमधल्या 24 पैकी निम्म धरण 100% भरलेली आहे. त्यात करंजवन, दारणा, पालखेड, आळंदी, वाघाड, भावली, हरणबारी, कडवा, नांदूर मध्यमेश्वर, भोजापूर आणि केळझर या धरणांचा समावेश आहे. या धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे मोठ्या शहरापासून अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागलाय. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर सध्या पाऊस बरसताना दिसतोय. रत्नागिरीमध्ये काल संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. अखंड रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरीला येलो अलर्ट दिला गेला असून किनाऱ्यावरच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. मोसमी पावसाचा 4 महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय. यंदा अल निनोचा प्रभाव असताना सुद्धा सरासरी 820 मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं. देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या जवळपास 94.5% मोसमी पाऊस झालाय. एल निनोचा प्रभाव मार्च 2024 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. आज माथेरान घाटामध्ये दुपारच्या वेळेला धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. धुकं असल्यानं पुढचं वाहन सुद्धा चालकांना दिसत नव्हतं. पण या आल्हाददायक वातावरणात पर्यटक मात्र आनंदी होते. त्यांनी वाहनातून उतरत चालत पुढे जात माथेरान गाठणं पसंत केलं. पावसाळ्यात धुक्याची पांढरी चादर पसरल्यानं प्रवासी या धुक्याचा, या वातावरणाचा आनंद घेत आहेत. कोकणातली निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचं खास आकर्षण ठरतायत. त्यामुळे पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्याला आता पसंती देत आहेत. सलग सुट्ट्या लागून आल्यानं पर्यटकांनी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरीतल्या कर्दे, मुरुड, लाडघर, पाळंदे या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांनी पसंती दिली आहे. पावसाचा जोर ओसरताच पर्यटकांची पावलं आपोआपच समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत. आम्ही सगळे पंढरपूरवरून आलो आहेत. ॲक्च्युली आमचा जो भाग आहे तो एकदम उंचावर आहे आणि आता सध्या आम्ही एकदम 1500-2500 फूट जमिनीपासून खाली आहे. सो आम्हाला एवढं छान वाटतं. एकदम वेगळ्या वातावरणात आल्यासारखं वाटतंय. एकदम उष्ण ठिकाणाहून एकदम दमट आणि पाण्याच्या परिसरात आल्यासारखं वाटतंय.
खूप छान वाटतंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि एकदम लागून सुट्ट्या आल्यामुळे सगळ्या फॅमिलीला एकत्र येता आलं आणि खूप मजा येते. स्वच्छ आहे आणि लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे आम्हाला फॅमिलीला घेऊन येता यायला वेळ मिळाला, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय आणि इथला निसर्गरम्य परिसर कोकणातला खूप छान आहे. पाऊस आणि बीच असं दोन्ही असल्यामुळे एकदम छान वातावरण आहे, त्याचा वेगळा एक अनुभव मिळतोय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. साईंना दानात येणाऱ्या रकमेमध्ये चक्क अपहार झाल्याची घटना समोर आलेली आहे. शिर्डीच्या साई संस्थानच्या देणगी कार्यालयात हा प्रकार घडल्याचं उघड झाल्यानं शिर्डी पोलिसात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय. दानाच्या पावतीत अपहार झाल्याचं उघड झाल्यानं साई संस्थान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कर्मचारी दशरथ चास्कर असं या अपहार करणाऱ्या आरोपीचं नाव असून तो एक पावती खरी आणि एक पावती खोटी अशी भाविकांना देत असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. आरोपी दशरथ भगवंत चास्कर हा शिर्डी संस्थांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भक्ताकडून पैसे घेऊन भक्तांनी दिलेले दान ते पावती देण्यासाठी त्याला नेमणूक करण्यात आलेली होती. तो अर्ध्या रकमेची जी ओरिजिनल पावती खरी पावती आणि अर्ध्या रकमेची जी डुप्लिकेट पावती देत होता. हे निष्पन्न झालेलं आहे. यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन त्याचा तपास करत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. साई भक्तांच्या गर्दीमुळे मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झाल्यात. भाविकांच्या गर्दीनं साईनगरी गजबजलेली आहे. शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी असल्यानं शिर्डीत गर्दी वाढतीये. गर्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थांकडून चोख नियोजन करण्यात आलेलं असून साई भक्तांच्या दर्शन, निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबरपासून कोल्हापुरातल्या पट्टण कडोलीच्या प्रसिद्ध बिरदेव यात्रेला सुरुवात होणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेलेला आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं भाविक उपस्थित होते. धनगर बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला देशभरातून धनगर बांधव येत असतात. भंडाऱ्याची उधळण आणि भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य असतं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.